तुम्हाला पाठिंबा देत नाही असं दिसतंय भिवंडीतनं. एकंदरीत त्यांच्यात नाराजीचे सूर पाहायला मिळतात. आज देखील त्यांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली होती. काय सांगा? तसं काही विषय नाही मॅडम, फक्त एवढंच आहे की आपण पाहिलं असेल भिवंडी लोकसभेवर तिन्ही पक्षांचा दावा होता आणि गेले अनेक दिवस भिवंडी लोकसभेचा प्रश्न प्रलंबित होता, तुमच्या भाषेत भिजत होता, परंतु आता त्याच्यावर तोडगा निघाला आहे. परंतु आपण पाहिलं असेल की सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते हे तिकिटासाठी मागणी करत होते आणि साहजिकच आहे हे असं सगळं झाल्यानंतर थोडंफार काय ना असू दे सर्व मंडळी कोणी ना कोणी हे नाराज असतात. परंतु मी आपल्याला नक्कीच सांगू इच्छिते की हे महाविकास आघाडी हे आमचे कुटुंब आहे आणि हा कुटुंबातला विषय आहे. येत्या 2 ते 3 दिवसात हा विषय नक्कीच तुम्हाला सुटलेला दिसेल. गेल्या 3 दिवसापासून सातत्याने बैठका होत आहेत. काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत दयानंद सोडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरू असं देखील सांगितलं. त्याचप्रमाणे सुरेश टावरे यांनी देखील तसंच विधान केलेलं आहे. काय सांगितलं? बघा, मीही त्यांचं विधान पाहिलेलं आहे. अपक्ष लढू असं कोणीही विधान केलेलं नाही. मैत्रीपूर्ण लढत करू अशा प्रकारचे विधान केलेलं आहे. परंतु तशीही वेळ येणार नाही, कारण शेवटी आज भिवंडीचा विषय नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. भिवंडीचा विषय असू दे, सांगलीचा विषय असू दे, हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. आणि मला कल्पना आहे की आमचे जे वरिष्ठ आहेत सर्व सामंजस्याने तो विषय सोडवणार आहेत. कारण येत्या निवडणुकीला महाविकास आघाडीला ते सामोरं जायचं आणि जास्तीत जास्त जागा कशा प्रकारे निवडून येतील हे आम्हाला पाहायचं. आणि म्हणून येत्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला बोललो, कितीही मतभेद असू द्या, आमचे मतभेद आम्ही अंतर्गत मीटिंग घेऊन ते संपुष्टात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.